मार्केट सलग 4 दिवस वाढतोय. मिडल ईस्टमध्ये युद्ध भडकतंय आणि इंडियामध्ये मोठ्या कंपन्यांकडून बिग अपडेट येत आहेत. पण या सगळ्यांमागे खरं गेम काय चाललंय? आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण इथे तुम्हाला क्लिअर डायरेक्शन मिळणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं स्वागत आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आज आपण कव्हर करणार आहोत मार्केट, वॉर, इकॉनॉमी आणि स्टॉकचे सगळ्यात महत्त्वाचे अपडेट. तर सुरुवात करूया स्टॉक मार्केटपासून. तर सेन्सेक्स 500 प्लस पॉईंटने वाढला आणि निफ्टी 23,100च्या वर क्लोज झाला. सलग 4 दिवस मार्केटमध्ये रॅली दिसते. पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे. हा रॅली सगळ्या स्टॉकमध्ये नाही, तर आय टी, मेटल आणि रिअलिटी सेक्टर जोरात चालले आहेत. पण मिड कॅप आणि स्मॉल कॅप अजूनही वीक आहेत. आता जाऊया सर्वात मोठ्या ग्लोबल न्यूजकडे. इस्रायल इराण वॉर. वर मिसाईल आणि ड्रोन अटॅक झाला, पण ने तो सक्सेसफुली इंटरसेप्ट केला. त्यांच्या उत्तरात इस्रायलने इराणमधील ब्रिज आणि रेल्वे लिंक्स टार्गेट केले. ही सिच्युएशन आता खूप डेंजरस झाली आहे, कारण हा कॉन्फ्लिक्ट आता फक्त 2 देशापुरता राहिलेला नाही, तर स्टेट ऑफ हॉर्मुझवर टेन्शन आहे आणि इथून जगातील 20% ऑइल सप्लाय जाते. जर हा रूट बंद झाला तर ऑइल प्राइस काय रॉकेट होऊ शकतो. तसेच फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी सांगितले की ट्रेड फ्रॅगमेंटेशनमुळे ग्लोबल ग्रोथ स्लो होत आहे, सप्लाय चेन डिस्टर्ब झालेत आणि त्यामुळे जगभरात अनसर्टेनिटी वाढली आहे. पण इंडिया अजूनही ऑप्टिमिस्टिक आहे. इंडियाचा डेट टू जीडीपी रेशो 81% आहे, जो मेजर इकॉनॉमीज पेक्षा कमी आहे आणि 2030 पर्यंत तो 75% पर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. आता पाहूया काही इम्पॉर्टंट कंपन्यांचे अपडेट्स. तर क्लीनमॅक्स कंपनी बद्दल बोलूया. तर क्लीनमॅक्सने गुजरातमध्ये 185 मेगावॅटचा विंड सोलार हायब्रिड प्रोजेक्ट सुरू केला आहे, जो दरवर्षी 165 कोटी रेव्हेन्यू जनरेट करू शकतो. आता त्याचबरोबर पुढे गेल कंपनीबद्दल बोलू. तर गेलने LNG कॅरियर डील साईन केले आहे, ज्यामुळे गॅस ट्रान्सपोर्ट कॅपेबिलिटी वाढणार आहे. आता SRF कंपनीबद्दल बोलू. तर SRFला 327 कोटीचा टॅक्स नोटीस आला आहे, पण कंपनी म्हणते की हा टेक्निकल एरर आहे. आता पुढे रेफेक्स इंडस्ट्रीबद्दल बोलू. तर रेफेक्स इंडस्ट्रीला 70 कोटीचा PSU ऑर्डर मिळाला आहे. आता पुढे म्युच्युअल फायनान्सने 13 एप्रिल रेकॉर्ड डेट ठेवली आहे डिव्हिडंडसाठी आणि गोल्ड लोन डिमांडमुळे ग्रोथ स्ट्रॉंग होत आहे. आता पुढे विप्रो कंपनीबद्दल बोलू. तर विप्रोचे रिझल्ट 16 एप्रिलला येणार आहे, ज्यात मार्जिनवर प्रेशर दिसू शकतो. आता फायनल कन्क्लुजन पाहू. तर मार्केट वर जातोय, पण रॅली सिलेक्टिव्ह आहे. ग्लोबल लेवलवर वॉर आणि इकॉनॉमिक प्रेशर आहे. इंडिया कंपॅरेटिव्हली स्ट्रॉंग आहे, पण कम्प्लिटली सेफ नाही. आता कन्क्लुजन म्हणजे सिंपल भाषेमध्ये, हा मार्केट अपॉर्च्युनिटी पण आहे आणि ट्रॅप पण असू शकतो. तर स्मार्ट इन्व्हेस्टर तोच जो ब्लाइंडली फॉलो न करता प्रॉपर ॲनालिसिस करून डिसिजन घेतो. जर तुम्हाला असेच इम्पॉर्टंट अपडेट रोज पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की तुमचं मत सांगा. मी भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.